दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता धनगर समाजाचा एस.टी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी रिसोड शहरातील लोणी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकल धनगर समाजाचा एस.टी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी रिसोड शहरातील लोणी फाट्यावर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे वाशिम लोणार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 20 मिनिटे चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनानंतर धनगर बांधवांनी प्रशासनाला मागण्याचे निवेदन देत रास्ता रोको आंदोलन मागे गेले. यावेळी डॉक्टर गजानन हुले, गजानन दहातोटे, कैलास फटांगळे, विठ्ठल चौरे, नारायण गायकवाड, अरुण फुके, एकनाथ कष्टे, गोपाल शेंडगे, गणेश साखरे, दशरथ कष्टे, सीताराम कष्टे, गजानन तिडके सह तालुक्यातील शेकडो धनगर समाज बांधव या आंदोलनामध्ये सामील झाले होते. महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा अतिशय गरीब असून मेंढपाळ व्यवसाय करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. घटनेनुसार धनगर समाजाला एस.टीमध्ये आरक्षण देण्यात आले आहे, मात्र सरकारकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोकशाही मार्गाने शांततेने गेली अनेक वर्षापासून धनगर समाज आंदोलन करत निवेदन व मागणी करण्यात येत आहे. मात्र सरकार गंभीरतेने लक्ष घालत नसून धनगर आरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या बांधवाचे मुले-मुली हे विविध योजनांपासून वंचित राहत आहे. सदर धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विजय सर, नायके सर, दीपक बोहार्डे, योगेश गणेश गुरुजी हळणकर व हे 6 बांधव एस.टी आरक्षणाकरिता पंढरपूर येथे उपोषण करत आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून रिसोड धनगर समाजाच्या वतीने सदर आंदोलन करण्यात आले आहे, अशी माहिती धनगर समाजाच्या नेत्यांकडून मिळालेली आहे. धनगर समाजाच्या या आंदोलनामुळे रिसोड शहरातील लोणी फाटा येथे वाहतूक विस्कळीत झाली होती. सदर मागण्याकडे लक्ष द्यावे अशा घोषणाही धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले. धनगर समाजाच्या या मागणीकडे लक्ष देऊन त्वरित त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी सर्व स्तरावरून उठत आहे. रिसोड शहरातील झालेल्या या धनगर समाजाच्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली असली तरी या मागण्याला सर्व स्तरावरून पाठिंबाही मिळत असल्याचे दिसून येत आहे.